जळगावच्या चोपडा शहरात प्रदीप माळी यांची करण्यात आलेल्या निर्घृण हत्येमुळे जनक्षोभ उसळलाय। मृताचा चेहरा विद्रूप केल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते, मात्र हातावरील टॅटूमुळे सत्य समोर आले। या घटनेच्या निषेधार्थ आज चिंच चौकापासून पोलीस ठाण्यावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आरोपींवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि मित्र परिवाराने केली आहे। दरम्यान जळगाव एलसीबीने फरार आरोपींना अटक केली असून पोलीस निरीक्षक पवन देसले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। आरोपींना व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्यानंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। आरोपी दाखवा। अहो इथे दादा त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। जसं माझ्या देराला मारलंय त्यांनी तशी त्याला फाशी झालीच पाहिजे। आम्हाला एवढंच पाहिजे, आम्हाला दुसरं काही नकोय। आम्हाला फक्त ते त्याच्या माझ्या देराला मारलं त्यांनी तसंच ते आम्हाला मारलं। त्याच्या प्रीत आम्ही पुढे काढून माझ्या देरचे प्रीत काढू तोपर्यंत आम्ही प्रीतला हात लावणार नाहीये। त्याला त्याने तशी धमकी दिली ना, तशी धमकी आम्ही पण तसं मारले तसं आम्ही पण त्याला मारू। आणि आमचे 10 घरचे परिवार हे 10 जण बोललेले त्यांनी कधी डाव ठेवला तर आम्ही त्यांच्या नाव घेऊन त्यांची आम्ही नाही सजा पूर्ण पाहिजे। आम्हाला त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे आणि त्याला फाशीची सजाशिवाय आम्ही आमच्या भावाला घेऊन जाणार नाही। ही आमची मागणी पाहिजे। त्याला मारायला पाहिजे बस, तरच आम्हाला शांती मिळेल। त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्याकडनं नाही होत होणार तर आमच्या ताब्यात दुसरं काही नाही। बस आम्हाला न्याय पाहिजे। मी चेन सुदेले तो मागणी करा पट्टा डावना लोक पाहिजे बरबाद करा ना गुर्जर मागा ना येऊ परिवार